नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं स्वातीज किचन मराठीमध्ये. तर आज आपण मुलांचा फेवरेट असा पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत. जर मुले पिझ्झा खाण्यासाठी हट्ट करत असेल तर ही रेसिपी त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि एकदम साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी 1 कप रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि दोन्ही जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी जाड रवा वापरलेला आहे, तुम्ही कोणताही रवा वापरू शकता. तर व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये 1 कप बेसन टाकूयात आणि परत 2 चमचे एवढं पाणी टाकूयात आणि व्यवस्थित बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकही गाठ याच्यामध्ये राहता कामा नये. आता याला 10 मिनटं रेस्टसाठी ठेवून देऊयात. 10 मिनटानंतर आपलं मिश्रण व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार भाज्या टाकायच्या आहेत. तर या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे, धनियाचे पत्ते घेतलेले आहेत आणि शिमला मिर्च घेतलेली आहे. ते यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सोबतच यामध्ये अर्धा चमचा इनो टाकायची आहे. थोडंसं पाणी टाकून याला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण पिझ्झा बनवायला घेऊयात. तर त्यासाठी पॅनवरती ऑइल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेवढ्या आकाराचा पिझ्झा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपल्याला बॅटर तव्यामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे तर या ठिकाणी मी मिनी छोटे छोटे बनवत आहे, तुम्ही तुमच्या आकाराने बनवू शकता. तर आता आपल्याला व्यवस्थित याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याला तेल किंवा तूप लावून भाजून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे. तर आता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे मी 4 छोटे छोटे पॅनकेक बनवून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे, व्यवस्थित लावून घेऊयात. त्यानंतर आपण याला बारीक करून घेतलेला आपल्याला चीज टाकायचा आहे. चारीवरही आपण चीज टाकून घेऊयात. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये वापरू शकता. तर या ठिकाणी मी बीटरूट, शिमला मिर्च आणि कांदा वापरलेला आहे. त्यानंतर टाकूयात चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि व्यवस्थित याला असं पसरवून घेऊयात आणि 2 मिनटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे. तर हे बघा 2 मिनटानंतर मस्त आपले मिनी पिझ्झा तयार झालेले आहेत. तुम्ही याला मुलांना टिफिनला देखील देऊ शकता, ते मस्त आवडीने खातील किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी देखील बनवू शकता. एकदम छान अशी रेसिपी आहे आणि हेल्दी पण रेसिपी आहे, बनवायलाही सोपी आहे आणि एकदम झटपट रेसिपी आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.